हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील सब्जेक्ट इंग्लिश 4.2 रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट या पाठातील उपघटक सय्यद हैदर रजा हा भाग पाहणार आहोत. 4.2 रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट. वर्क्स ऑफ आर्ट म्हणजे कलाकृती, रीडिंग म्हणजे वाचन, कलाकृतीचं वाचन किंवा कलाकृतीचा आढावा. त्याच्यातला नंबर 1 पाठ आपण पाहणार आहोत. सय्यद हैदर रजा. सय्यद हैदर रजा, पॉप्युलरली नोन ॲज रजा. सय्यद हैदर रजा हे रजा या नावाने लोकप्रिय होते. वाज अ रिनाउंड इंडियन आर्टिस्ट. ते एक सुप्रसिद्ध भारतीय कलाकार होते. सिंपल जिओमॅट्रिक शेप, साधे सामान्य भौमितिक आकार, स्ट्रायकिंग कलर्स कॉम्बिनेशन. स्ट्रायकिंग म्हणजेच चित्तवेधक, कलर कॉम्बिनेशन म्हणजे चित्तवेधक रंगाचं संयोजन. कॅप्टिवेटिंग कंपोजिशन. कॅप्टिवेटिंग कंपोजिशन म्हणजे मोहक अशा त्यांच्या रचना. दीज आर सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ हिज पेंटिंग. हे त्यांच्या चित्रकलेची काही कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स म्हणजेच वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये होती. अँड सो आर द कलर्स ब्ल्यू अँड ऑरेंज. आणि जवळजवळ त्यांच्या सर्व पेंटिंगमध्ये ब्ल्यू आणि ऑरेंज या कलरचा समावेश असायचा. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग. तुम्ही त्यांच्या सर्व पेंटिंगमध्ये तुम्हाला ते सापडतीलच. नन ऑफ हिज पेंटिंग्स डिपिक्ट लाईफ लाईक ह्युमन फिगर ऑर कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज इन्व्हायरमेंट. नन ऑफ हिज पेंटिंग म्हणजे त्यांच्या पेंटिंगमध्ये नसायचं. डिपिक्ट म्हणजे चित्रण, लाईफ लाईक म्हणजे सजीव, ह्युमन फिगर म्हणजेच सजीव मानवी आकृतीचं त्यांच्या पेंटिंगमध्ये चित्र नसायचं. आणि त्याचबरोबर ऑर कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणातील, सीन्स म्हणजे दृश्ये, देखावं यांचंसुद्धा चित्रण त्यांच्या पेंटिंगमध्ये नसायचं. हिज पेंटिंग बिलॉंग टू द अबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग्स. त्याची ही पेंटिंग अबस्ट्रॅक्ट स्टाईल होती, म्हणजेच अमूर्त अशी पेंटिंग होती. नाहीतर आजकाल आपण पाहतोच पेंटिंग आली म्हणजे मानवाचं चित्र आलं, सकाळचा देखावा आला, निसर्गाचं चित्र आलं. परंतु यांची जी पेंटिंग आहे हीच पेंटिंग बिलॉंग द अबस्ट्रॅक्ट स्टाईल म्हणजे त्यांची पेंटिंग ही अमूर्त म्हणजे वेगळी अशी स्टाईल त्यांच्या पेंटिंगची होती. सच पेंटिंग आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. म्हणजे त्यांची जी पेंटिंग होती आर नॉट इन्स्पायर्ड म्हणजे प्रेरित झाली नव्हती. बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर म्हणजेच कोणत्याही बाह्य घटकामुळे त्यांची पेंटिंग ही प्रेरित झाली नव्हती. दे ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्राईज टू पीप इन टू हिज ओन इनर माइंड. दे ओरिजिनेट म्हणजे साकार होणे. ते जे पेंटिंग आहे ती कुठून साकार झाली होती? दे ओरिजिनेट व्हेन द आर्टिस्ट ट्राईज टू पीप इन टू हिज ओन इनर माइंड. पीप म्हणजे डोकावणे, ओन इनर माइंड म्हणजे स्वतःच्या आत जेव्हा डोकावले त्याच्यातून अंतर्मनातून त्यांची पेंटिंग दे ओरिजिनेट म्हणजे साकार झाली होती. दे आर मेड बाय अरेंजिंग कलर. त्यांच्यामध्ये त्यांनी कोणकोणते साधन वापरायचे? कलर, अरेंजिंग कलर्स, ट्रायंगल्स त्रिकोण, स्क्वेअर चौकोन, रेक्टँगल आयत, लाईन्स रेषा, डॉट्स टिंब इन डिफरंट कंपोजिशन यूजिंग इफेक्टिव्ह टेक्निक ऑफ अप्लाइंग पेंट, अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन, अचिव्हिंग बॅलेन्स इन सम प्लेसेस अँड क्रिएटिंग इम्बॅलेन्स इन अदर प्लेसेस. त्यांच्या पेंटिंगमध्ये दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रँगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल, लाईन, डॉट इन डिफरंट कंपोजिशन यूजिंग इफेक्टिव्ह टेक्निक्स. ते सगळं वापरत असताना त्यांनी यूजिंग इफेक्टिव्ह टेक्निक म्हणजेच प्रभावी तंत्राचा ते वापर करायचे. ऑफ अप्लाइंग पेंट म्हणजे पेंट अप्लाय करताना, पेंट रंग देताना त्यांनी इफेक्टिव्ह टेक्निकचा वापर करायचे. त्याचबरोबर अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन म्हणजेच आकर्षक रंग संयोजन त्यांनी वापरायचे. अचिव्हिंग बॅलेन्स इन सम प्लेसेस अँड क्रिएटिंग इम्बॅलेन्स इन अदर प्लेसेस. म्हणजेच अचिव्हिंग बॅलेन्स म्हणजे त्यांनी कुठं बॅलेन्स साधायचं. इन सम प्लेसेस म्हणजे जागेचं कुठं बॅलेन्स साधायचं. अँड क्रिएटिंग इम्बॅलेन्स इन अदर प्लेसेस आणि कुठे त्यांनी जागेचं असमतोल साधायचं. अशा पद्धतीनं त्यांची जी पेंटिंग होती ही त्यांची
ओन इनर माइंड म्हणजे त्यांच्या मनातून तयार झालेली ती पेंटिंग होती. रजा फाउंड हिज पेंटिंग थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज. रजानी त्यांची जी पेंटिंग फाउंड हिज पेंटिंग म्हणजे त्यांनी त्यांची पेंटिंग कुठं शोधली होती? थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट म्हणजे भारतीय कलाचा अभ्यास करत असताना, त्याचबरोबर अँड इट्स हेरिटेज म्हणजे भारतीय हेरिटेज म्हणजे वारसांचा अभ्यास करत असताना त्यांची पेंटिंग सापडली होती. पुढे कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे सांस्कृतिक संदर्भ आणि त्याचबरोबर फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान. म्हणजे एकंदरीत रजा यांची पेंटिंग ही इंडियन आर्ट म्हणजे भारतीय कलाचा अभ्यास, त्याचबरोबर इट्स हेरिटेज म्हणजे भारतीय वारसांचा अभ्यास आणि भारतीय कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे भारतीय सांस्कृतिक संदर्भाचा आणि फिलॉसॉफी म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांची पेंटिंग त्यांना सापडली होती. हिज पेंटिंग्स सीम्स टू रेडिएट पीस अँड लाईफ ॲट द सेम टाईम. त्याची पेंटिंग सेम टू रेडिएट म्हणजे उत्सर्जन, विकिरण, रेडिएट पीस अँड लाईफ. पीस म्हणजे शांतता अँड लाईफ म्हणजे जीवन, परंतु अर्थ या ठिकाणी आपण सजीवता घेऊ. तर त्यांची जी पेंटिंग आहे शांतता आणि सजीवता याचं एकाच वेळेला रेडिएट म्हणजे उत्सर्जन करणारी त्यांची पेंटिंग होती. वी रिअलाइज दॅट म्हणजे आपल्याला असं जाणवतं द पेंटिंग इज अ विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. आपल्याला असं जाणवतं त्यांच्या पेंटिंगमध्ये व्हेरी डीप थॉट म्हणजे फार सखोल विचार दडलेला आहे. व्हेरी फ्यू abstract paintings communicate with the viewers as much as Raja's do. आणि व्हेरी फ्यू म्हणजे फार थोड्या abstract पेंटिंग्स म्हणजे अमूर्त पेंटिंग्स कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स म्हणजे पाहणारे दर्शक, त्यांना कम्युनिकेट म्हणजे फारच थोडी पेंटिंग ही काय करते, पाहणाऱ्यांना कम्युनिकेशन करते, संवाद साधते ॲज मच ॲज रजाज डू. आणि म्हणजे व्ह्युअर्सना पाहणाऱ्यांना कम्युनिकेशन करणारी पेंटिंग म्हणजे रजाची पेंटिंग होती असं आपल्याला सांगता येईल. रजा वॉज बोर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेशमधील एका लहान गावी रजांचा जन्म झाला. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12 म्हणजे त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून चित्रकलेला सुरुवात केली. ही स्टडीड आर्ट ॲट द चित्रकला महाविद्यालया ॲट नागपूर. त्यांनी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामध्ये चित्रकलेचा अभ्यास करायला सुरुवात केली. अँड देन त्यानंतर ॲट द जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई आणि त्यानंतर जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. लेटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट आणि नंतर त्यांनी आर्टचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्स येथे गेले. आफ्टर अ फ्यू इयर आणि काही वर्षानंतर ही डिसाइडेड त्यांनी ठरविलं टू सेटल इन फ्रान्स म्हणजे फ्रान्समध्ये स्थायिक व्हायचं त्यांनी ठरविले. हिज वाईफ वॉज फ्रेंच. त्यांची पत्नी ही फ्रेंच होती म्हणजेच फ्रान्स या देशातील होती. ही ओन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. त्यांनी भरपूर असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स म्हणजे पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मविभूषण. त्यांना तिन्ही पद्म अवॉर्डने ऑनर्ड म्हणजे सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच्यातील 3 अवॉर्ड्स म्हणजेच पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मविभूषण हे आहेत. विथ ऑल द अवॉर्ड्स अँड ऑनर्स his painting were exploring a spiritual metaphysical path. With all the awards and honors, with all the awards म्हणजे हे सर्व पुरस्कार and honors म्हणजे सन्मान. his paintings were exploring म्हणजे शोधत होती a spiritual म्हणजे आध्यात्मिक अँड मेटाफिजिकल पाथ म्हणजे तत्वज्ञान विषयक मार्ग. म्हणजे त्यांची पेंटिंग विथ ऑल द अवॉर्ड्स अँड ऑनर्स म्हणजे हे सर्व पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले होते. आणि त्याचबरोबर हिज पेंटिंग वेअर एक्सप्लोरिंग अ स्पिरिच्युअल अँड मेटाफिजिकल पाथ म्हणजे त्यांची पेंटिंग आध्यात्मिक आणि तत्वज्ञान विषयक मार्ग शोधत होती. ग्रॅज्युअली हळूहळू द बिंदू ऑर पॉईंट केम टू द कोर ऑफ हिज पेंटिंग. हळूहळू त्यांच्या पेंटिंगमध्ये बिंदू किंवा पॉईंट हे कोर म्हणजे केंद्रबिंदूचा भाग बनला म्हणजेच गाभा झाला. म्हणजेच त्यांच्या पेंटिंगमध्ये केंद्रबिंदू हा अतिशय महत्त्वाचा गाभा होता ऑफ हिज पेंटिंग. ही डिस्क्राईब हिज
वर्क, त्यांनी आपलं कामाचं वर्णन असं केलं होतं इन दिस वर्ड, या शब्दामध्ये. माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स. माझं काम हे माय वर्क इज माय ओन, माझ्या स्वतःचं इनर एक्सपिरियन्स म्हणजे आंतरिक अनुभव आहे. माझं काम हे माझं स्वतःचं आंतरिक अनुभव आहे. अँड इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सहभाग विथ द मिस्ट्री ऑफ नेचर म्हणजे निसर्गातील रहस्यामध्ये असणारा सहभाग. अँड फॉर्म विच इज एक्सप्रेस्ड इन कलर, लाईन, स्पेस अँड लाईट. आणि ते कशाने व्यक्त होतं? एक्सप्रेस्ड इन कलर म्हणजे रंगाने, लाईन म्हणजे रेषाने, स्पेस म्हणजे अवकाशाने, अँड लाईट्स म्हणजे प्रकाशाने ते काय होतं? एक्सप्रेस्ड होतं म्हणजेच व्यक्त होतं. समटाइम्स काही वेळा अन आर्टिस्ट थॉट्स अपियर टू बी टू कॉम्प्लेक्स ऑर इवन कॉम्प्लिकेटेड वेन दे आर एक्सप्रेस्ड थ्रू वर्ड्स. समटाइम्स म्हणजे काही वेळा अन आर्टिस्ट थॉट्स अपियर म्हणजे कलाकाराचे विचार अपियर टू बी टू कॉम्प्लेक्स कसे वाटतात? कॉम्प्लेक्स म्हणजे क्लिष्ट वाटतात. ऑर इव्हन कॉम्प्लिकेटेड म्हणजेच गुंतागुंतीचे सुद्धा वाटतात. व्हेन दे आर एक्सप्रेस्ड थ्रू वर्ड्स जेव्हा ते शब्दाच्या माध्यमातून एक्सप्रेस होतात, व्यक्त होतात. फॉर हिम परंतु त्यांच्यासाठी, रजांसाठी द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क, हिज पेंटिंग. परंतु रजासाठी द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच प्रभावी संवाद साधण्याचं माध्यम म्हणजे काय होतं? तर त्याचं हिज वर्क म्हणजे त्यांचं काम होतं. त्यांचं काम म्हणजे त्यांची हिज पेंटिंग म्हणजे त्यांची कलाकृती होय. रजा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. रजाकडे महान अशी सर्जनशीलता होती. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह आणि त्यांची पेंटिंग ही अत्यंत बोलकी, अर्थपूर्ण अशी होती. धिस ग्रेट आर्टिस्ट आणि असे हे महान कलाकार पास्ट अवे ऑन 23 जुलै 2016 ॲट द एज ऑफ 94. या महान अशा कलाकारांचा 23 जुलै 2016 साली वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी आपल्या या जग सोडून गेले. लिव्हिंग बिहाइंड अ लेगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग आणि त्यांनी जाताना पाठीमागं काय सोडून गेले? तर लिव्हिंग बिहाइंड अ लेगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग म्हणजेच लेगसी म्हणजे वारसा, ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग म्हणजेच संवेदनशील पेंटिंगचा वारसा, संवेदनशील कलाकृतीचा वारसा त्यांनी सोडून गेले. अचिव्ड थ्रू एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन ऑफ लाईन्स अँड कलर जे की लाईन आणि कलरच्या माध्यमातून त्यांनी एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन अचीव केलं होतं. म्हणजेच लाईन आणि कलरच्या माध्यमातून त्यांनी असामान्य अलौकिक रचना प्राप्त केल्या होत्या. दॅट डेपिक्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन आणि त्यांचं चित्रण डेपिक्ट म्हणजे चित्रण एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन आहेत म्हणजेच असामान्य अलौकिक अशा रचना आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सय्यद हैदर रजा हा पाठ या ठिकाणी संपवतो. आशा आहे हा पाठ तुम्हाला समजला असेल. जर हा पाठ तुम्हाला समजला असेल तर लाईक करा, इतर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.